नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो गाडी बैलामध्ये. घोडा गाडी आहे. रोज गावी पण गाडी बैलामध्ये जातो, पण आज घोडा गाडीमध्ये दिव्या आगार बीचवर आनंद घेत आहोत. आमचे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक माननीय लक्ष्मीकांत देशमुख साहेब यांच्या परिवारासोबत आणि आमचे काका बाबा आमचे निघून आम्ही. आमच्या काकू आहेत पाठीमागे. आमचा मोबाईल समुद्रात पडून आहे खाली. घोडा पुढे दामाने पळत आहे, फास्ट पळत नाही. दिव्या आगार बीचवर आम्ही आनंद घेत आहोत घोडा गाडीचा. खूप मस्त, गोव्यापेक्षाही छान वातावरण आहे. गोव्यापेक्षाही दिव्या आगार बीचवर निवांत बीच, एकदम निवांत बीच. नागेश साळुंके यांच्या गाडीमध्ये आनंद घेताना तुम्हाला मी यूट्यूबला नागेश साळुंकेचा नंबर देईल. त्यांच्या गाडीसोबत आले की फिरा. कमी पैशामध्ये प्रति व्यक्ती 100 रुपये घेतात ते, पण आमच्या ओळखीमुळे थोडे कमी करू, 50 रुपये आहे की नाही नागेश भाऊ? 400 रुपये घेतील ते 5 व्यक्तीचे, फक्त ऑफ सीझनला. हां, ऑफ सीझनमध्ये. नागेश भाऊ सांगा तुमची काय, बोला बोला ना. किती वर्षापासून धंदा करता हा तुम्ही? 5 वर्ष. हां, 5 वर्ष. 5 वर्षापासून नागेश साळुंके हा व्यवसाय करत आहात. तुमचं गाव कोणतं नागेश भाऊ? दिव्या आगार. प्रॉपर दिव्या आगार. हां, प्रॉपर दिव्या आगारचे आहेत. तुमचे वडील पहिले हे करत होते का? हो. त्यांचे वडील पण हेच करत होते. थँक्यू. तुम्हाला मी नागेश साळुंकेचा नंबर देईल खाली यूट्यूबला लिंक करून. माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय दिव्या आगार, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप मस्त समुद्र किनारा आहे. नाही, हे आता गोव्याच्या बोटी बघितल्यामुळे ह्या बोटी मला काय आनंद वाटत ना. मजाच मजा आहे. मटण द्या. का म्हणून झालं काय? जरा जाऊ ना पुढं. थांबा, उतरू खाली. उतरू का? थांबा 2 मिनिट. गेल्यावर काढून बरं, तिथे गेल्यावर काढू. चला. पाण्यात असताना काढा जरा. हो हो.